आजच्या डिजिटल युगात मोबाईल हा जीवनाचा भाग झाला आहे. परंतु लहान मुलांसाठी मोबाईलचा अतिवापर हा आरोग्यास आणि भविष्याला घातक ठरू शकतो. या व्हिडिओमध्ये आपण मुलांना मोबाईलपासून कसे दूर ठेवावे आणि त्यांना चांगल्या सवयी कशा लावाव्यात हे सविस्तर पाहणार आहोत. मुलांना मोबाईल का लागतो? कारणे बघा, पालकांकडे वेळ नसल्यामुळे मुलांना मोबाईल दिला जातो. रडणे थांबवण्यासाठी मोबाईल दिला जातो. ऑनलाईन गेम्स आणि कार्टूनची सवय लागते. मित्रांकडे मोबाईल असल्यामुळे मुलांनाही हवासा वाटतो. पालक स्वतः सतत मोबाईल वापरत असल्यामुळे मुले तेच शिकतात. मोबाईलचे मुलांवर होणारे दुष्परिणाम: डोळ्यावर ताण येतो आणि दृष्टी कमजोर होते. मेंदूची एकाग्रता कमी होते. झोपेच्या सवयी बिघडतात. चिडचिडेपणा आणि हट्ट वाढतो. अभ्यासात लक्ष लागत नाही. शारीरिक हालचाल कमी होते. पालकांची चूक कुठे होते पहा. जेवताना मोबाईल देणे, झोपताना मोबाईल देणे, शिक्षा म्हणून मोबाईल काढून घेणे आणि बक्षीस म्हणून परत देणे, स्क्रीन टाईमवर नियंत्रण न ठेवणे, स्वतः मोबाईल वापर थांबवत नाहीत. मुलांना मोबाईलपासून दूर ठेवण्याचे प्रभावी उपाय: पालकांनी स्वतः आदर्श ठेवावा. पालकांनी स्वतः मोबाईलचा मर्यादित वापर केल्यास मुलेही तेच शिकतात. स्क्रीन टाईम निश्चित करा. मुलांसाठी ठराविक वेळ ठरवा आणि त्या वेळेपलीकडे मोबाईल देऊ नका. जेवताना मोबाईल पूर्ण बंद ठेवा. जेवणाच्या वेळी कुटुंबासोबत संवाद साधण्याची सवय लावा. पर्यायी उपक्रम द्या. मुलांना मोबाईलऐवजी खेळ, चित्रकला, वाचन, हस्तकला याकडे वळवा. बाहेर खेळायला पाठवा. मैदानी खेळ मुलांना नैसर्गिकरित्या मोबाईलपासून दूर ठेवतात. वयानुसार मोबाईल वापर नियम: 5 वर्षापर्यंत शक्यतो मुलांना मोबाईल देऊच नये. गोष्टी सांगणे, खेळणी, गाणी यावर भर द्यावा. 6 ते 10 वर्ष अभ्यासासाठी मोबाईलचा मर्यादित वापर. गेम्स टाळावेत. पालकांच्या देखरेखीखाली वापर. 11 ते 15 वर्ष मोबाईलसाठी ठराविक वेळ. सोशल मीडिया मर्यादित. पालक मुलांमध्ये संवाद आवश्यक. मोबाईल बंद केल्यावर मूल रडत असेल तर काय करावे? सुरुवातीला थोडा विरोध होणार हे स्वीकारा. शांतपणे समजावून सांगा. लगेच मोबाईल परत देऊ नका. लक्ष दुसरीकडे वळवा. सातत्य ठेवा. अभ्यास आणि मोबाईल याचा समतोल. अभ्यासाची वेळ निश्चित ठेवा. अभ्यासाच्या वेळेत मोबाईल दूर ठेवा. अभ्यास पूर्ण झाल्यावरच मर्यादित वेळ मोबाईल द्या. मोबाईलला बक्षीस बनवू नका. झोपेआधी मोबाईल का टाळावा? निळा प्रकाश झोपेवर परिणाम करतो. मेंदू सतत सक्रिय राहतो. झोपेची गुणवत्ता कमी होते. दुसऱ्या दिवशी थकवा जाणवतो. मुलांशी संवादाचे महत्त्व: मुलांशी रोज बोलणे अत्यंत आवश्यक आहे. त्यांच्या भावना समजावून घ्या. मोबाईल काढून घेताना कारण समजावून सांगा. संवाद असेल तर हट्ट कमी होतो. मोबाईलऐवजी चांगल्या सवयी: वाचनाची सवयी, खेळ, संगीत, चित्रकला, कुटुंबासोबत वेळ. मुलांना मोबाईलपासून दूर ठेवणे कठीण असले तरी अशक्य नाही. योग्य नियम, प्रेमळ संवाद आणि सातत्य ठेवल्यास मुले आपोआप मोबाईलकडून दूर जातात. आज मुलं शांत आहेत म्हणून आपण खुश आहोत, पण ती शांतता धोक्याची आहे. कारण मोबाईल आवाज बंद करतो, पण मेंदू, डोळे आणि भावना हळूहळू तोडतो. आज नाही तर उद्या प्रत्येक घरात हा प्रश्न उभा राहणारच आहे. निवड तुमची आहे. मोबाईल की मुलांचं भविष्य?